हॅलो फ्रेंड्स, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत छोल्याची भाजी। एकदम हॉटेलसारखी सोपी पद्धतीमध्ये आणि टेस्टी पण खूप छान लागते। हॉटेलसारखी टेस्ट येते आणि घरगुती साहित्यामध्ये। इथे मी छोले बॉईल करून घेतले होते। त्यानंतर मी कांदा, उभा चिरलेला टमॅटो आणि 4 हिरव्या मिरच्या ॲड केल्या। त्यानंतर धणे, जिरं, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी हे सगळं वाटप करून घ्यायचं आपल्याला। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। तर आता आपलं इथे वाटप तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी फोडणीसाठी तेजपत्ता, राई, चक्रीफूल आणि हिंग घेतला आहे। तेल तापायला ठेवलं आहे इथे मी गॅसवरती। त्यानंतर मी याच्यामध्ये सगळे ते खडे मसाले ॲड करते। नंतर अर्धा कांदा ॲड केला आहे बारीक चिरलेला। नंतर कढीपत्ता टाकते याच्यामध्ये मी। त्यानंतर इथे एक छोटा चम्मच आलं लसूणची पेस्ट ॲड करते। त्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर जे आपण पेस्ट केली आहे ते याच्यामध्ये मी ॲड करते। आता सगळं कांदा वगैरे ते सगळ्याची पेस्ट ॲड करते। 1-2 मिनटं आपल्याला तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये आपल्याला। त्यानंतर हळद, तिखट आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे। आणि खरंच सांगते ह्याची टेस्ट खूप छान लागते, कारण माझ्या मिस्टरांना खूप आवडली। त्यानंतर मी ते छोले बॉईल करून घेतले होते, ते थोडेसे मी पळीने गरम असताना स्मॅश करून घेतले आहेत। ते पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। स्मॅश केले आणि अजून टेस्ट छान येते। आणि थोडासा गूळ ॲड करते ह्याच्यामध्ये। चहा पावडरचं पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, असं पण हे खूप छान लागते रेसिपी। आता आपली रेसिपी तयार आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केली आहे। आता आपली रेसिपी तयार आहे। भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।